एकनाथ शिंदे सिंधुदुर्गात लक्ष्मी दर्शनासाठी येतात असा गंभीर आरोप वैभव नाईकांनी केला। एवढ्या छोट्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे सिंधुदुर्गात का येतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला। प्रचारादरम्यान आश्वासनं देणाऱ्या एकनाथ शिंदेंनी आतापर्यंत कोणती विकास कामं केली, किती निधी सिंधुदुर्गासाठी दिला हे जाहीर करावं असं आवाहन त्यांनी केलं। मावळच्या वडगावमध्ये ईव्हीएमची चाचणी पूर्ण झाली। यावेळी मतदान पथकांना मशीन हाताळण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं। पोलीस बंदोबस्तात मतदान साहित्य मतदान केंद्रावर जाणारे नगर परिषद निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज झाले। आमदार उत्तमराव जानकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली। भारतीय जनता पार्टीची व्याख्या आता बदलली आहे। भाजपसाठी राष्ट्रप्रथम नाही तर आता भ्रष्टप्रथम असल्याची घणाघाती टीका उत्तमराव जानकर यांनी केली। नगरपालिका निवडणूक निमित्तानं भाजपकडून अनेक भ्रष्ट नेत्यांना प्रवेश दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला। राज्यातील नगर परिषद नगरपंचायत निवडणूक प्रचाराचा सुपर संडे असणार आहे। प्रचारासाठीचा हा शेवटचा रविवार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा राजकीय पक्षांना प्रयत्न असणार आहे। आणि या निवडणुका कार्यकर्त्यांची निवडणूक असली तरी या निमित्तानं बड्या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून सामनातून घणाघाती टीका करण्यात आली आहे। नाशिक कुंभमेळ्याच्या नावाखाली 2000 झाडांची कत्तल केली जात असल्याचा हल्लाबोल यावेळी केला आहे। तसंच सर्व कंत्राट गुजरातकडेच जातील असा दावाही सामनातून करण्यात आला आहे। अकलूज नगरपालिकेच्या प्रचार सभेत विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू बाळादादा यांनी गौफस्फोट केला। विधानसभा निवडणुकीत फक्त शांत राहण्यासाठी माजी आमदार राम सातपुतेंनी आपल्याला 50 कोटींची ऑफर दिली होती असं त्यांनी म्हटलं। यवतमाळ नगर परिषदेसह दिग्रस पांढरकवडा आणि वणीमधील काही प्रभागांमध्ये निवडणूक कार्यक्रम लांबणीवर जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते। ज्या ठिकाणी तांत्रिक चुका झाल्या तिथं निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगानं नव्यानं कार्यक्रम दिला असून आता निवडणूक 20 डिसेंबरला होणार आहे। निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडण्यामागे न्यायालयीन कारण असल्याचं समोर आलंय। रायगड जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय। नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत। रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद सर्व सुरूच आहेत। खासदार सुनील तटकरे यांनी आमदार महेंद्र दळवींवर हल्लाबोल केला। तर मुरुडच्या सभेत बोलताना त्यांनी अलिबाग मेडिकल कॉलेजवरून दळवींवर निशाणा साधला। जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडेंनी मंजुरी दिलेल्या 70 कोटी रुपयांच्या कामाला स्थगिती देण्यात आली। उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं कामांना स्थगिती दिली आहे। एक प्रकल्पाचं काम 5 जणांना वाटल्याबद्दल खंडपीठानं आश्चर्य व्यक्त केलं। त्यातील फलटण आणि महाबळेश्वर नगर परिषद निवडणुका उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रद्द करून पुढे ढकलण्यात आल्यात। अर्ज छाननी संदर्भात दाखल झालेल्या अपिलांवरील प्रक्रियेत झालेल्या त्रुटींमुळे हा निर्णय घेण्यात आला। उच्च न्यायालयानं नियमांचं पालन न झाल्याचं नमूद करत दोन्ही नगर परिषदांच्या निवडणूक कार्यक्रमाचा नवीन सुधारित कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिलेत। कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं 2 लाख जप्त केलेत। प्रचारादरम्यान ही रक्कम नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुदर्शन कदम यांच्या गाडीतून जप्त करण्यात आली। या प्रकरणी भरारी पथक अधिक तपास करत आहे। वाशिमच्या कारंजा नगर परिषद निवडणूक प्रचाराच्या सभेत अनपेक्षित प्रकार घडलाय। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भाषण सुरू असतानाच अचानक विद्युत पुरवठा खंडित झाला। सभेच्या सुरुवातीपासून अवघ्या 7 मिनिटात लाईट गेल्यानं मंत्री बावनकुळेंना माईकजवळच विजेची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे। त्यामुळे काही क्षण कार्यक्रम ठप्प झाला होता। भंडारा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा शहरात शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीनं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। यावेळी सिने अभिनेते तुषार कपूर, गोविंदा आणि अभिनेत्री झरीन खान यांची उपस्थिती होती। तसंच शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार अश्विनी भोंडेकर यांच्या या प्रचारासाठी आले अभिनेत्री आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरले। कोपरगाव नगर परिषद निवडणूक स्थगित करण्यात आली। निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या शपथपत्रांवर स्वाक्षरी नसल्याच्या आरोपांवरून विरोधी कोल्हे गटाकडून दाखल केलेल्या याचिकेमुळे निर्माण झालेल्या वादानंतर आयोगानं हा निर्णय घेतलाय।
राज्याच्या मुख्य सचिवपदाची जबाबदारी राजेश अग्रवाल यांनी स्वीकारली. राजेश कुमार यांच्याकडून आज राज्याच्या मुख्य सचिवपदाची जबाबदारी अग्रवाल यांनी स्वीकारली. राजेश अग्रवाल हे 1989 बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्यांच्याकडे याआधी केंद्र सरकारच्या दिव्यांग खात्याच्या सचिवपदाची जबाबदारी होती. साताऱ्यात शिवसेनेनं भाजपला धक्का दिला. पाटण तालुक्यातील वादळी गावातील पाटणकर गटातील 100 लोकांनी आज शंभूराजे देसाई यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शंभूराज देसाई यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.